कोयना आणि भिलवले यांच्यामध्ये ही दुसरी मॅच आपण पाहतो. विशाल वाघमारेनं टॉस जिंकला परत एकदा आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कोयना टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. एकाच विभागातील हे दोन्ही संघ आहेत. अगदी जवळजवळची 5 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये असलेली ही दोन गावं आहेत. मितेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर आलाय तो चैतन्य. स्ट्राईकवरती चैतन्य आहे. विशालचा पहिलाच बॉल लांबून ओढलाय आणि मिड विकेटला चांगली फिल्डिंग. थोडासा ताकद कमी वाटली हा फटका खेचत असताना. लांबून ओढला होता. चैतन्य आणि मितेश ही जोडी आली आहे. पहिल्या बॉलवरती एकच धाव. स्ट्राईकवरती आता मितेशला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये षटकारांची हॅट्रिक या बॅटरच्या बॅटमधून आपण पाहिली. अत्यंत विस्फोटक असा खेळ आपण पाहिला आणि तो आता खेळपट्टीवरती उभा आहे. अमित पार्टे यांच्याकडून 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हा पहिलाच मारलाय ढगामध्ये षटकार. कोयनाचा हा बाहुबली आहे जो आल्या आल्या षटकार ठोकतो. षटकारानं खाता उघडणारा तो बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. मागच्या मॅचमध्ये 3 बॉलवरती 3 षटकार आले आणि आता देखील षटकारानं तो सुरुवात करतोय. 7 धावा धावफलकावरती. लगातार 3 षटकारांना 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय शेठ दरेकर आणि मेडन ओव्हरसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय शेठ दरेकर यांच्याकडून. फटका फसलाय. मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट घेण्याची संधी आणि काय घडलंय. देव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती. झेल ड्रॉप केलाय. कॅच नाही तर मॅच मात्र ड्रॉप करावी लागू शकते. दर्शनकडनं थोडीशी मिस्टेक होते. अशा घटना घडतात क्रिकेटमध्ये, परंतु येणाऱ्या काळामध्ये या चुकांची दुरुस्ती करणं तितकंच गरजेचं असतं. 8 धावा धावफलकावरती आहेत. चैतन्य आता स्ट्राईकवरती असेल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. आणखीन एक दर्जेदार चौकार शिवसेना चषक 2025 मधला बॅटर चैतन्याच्या बॅटमधून. एकूण धावसंख्या झाली आहे ती 12. 12 रन्स ऑन बोर्ड. विशालच्या विरोधात आक्रमण. आणखीन एक फटका स्क्वेअर लेगला. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला डिस्पॅच केलंय. लगातार दुसरा चौकार येतोय चैतन्याच्या बॅटमधून. कमान डीजे. प्रदीपजी दरेकर यांच्या स्मरणार्थ म्हणजे मोठे बाबू काका यांच्या स्मरणार्थ एक पारितोषिक आहे. कोणत्या बॅटरनं जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर अक्षय दरेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. या वेळेला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार दमदार शिवसेना चषक षटकार. रिप्ले मध्ये हा फटका पाहावा. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टायलिश पद्धतीनं लॉफ्ट केलं. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला चैतन्याच्या बॅटमधून. मितेश असं म्हटलं होतं घातक बॅटर आहे.
परंतु मितेशपेक्षाही घातक निघाला तो चैतन्य. 4 बॉलमध्ये 15 धावा, मितेशच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 7 धावा, 22 धावांचं योगदान मैदानाच्या आतमध्ये विशालच्या विरोधामध्ये पाहायला मिळालं. बिलवले संघ जर क्वालिफाय झाले तर अक्षय शेठ दरेकर यांच्याकडून उद्या रात्री जेवणाची सगळी व्यवस्था असेल बिलवले संघासाठी. मेडन ओव्हरसाठी बिलवले संघाला 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलंय आणि लगातार 3 षटकारांसाठी देखील त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे या मॅचसाठी. दोन्ही संघ आपल्याच विभागातील आहेत, त्यामुळे एकाच ग्रामपंचायतीतल्या संघ असल्या कारणास्तव पारितोषिकांची लयलूट मात्र केली जाते. मंगेश दुसरा गोलंदाज आहे. मंगेश चौधरी, मागच्या मॅचमध्ये मंगेशनं फार चांगली गोलंदाजी केली आहे. मंगेशचा हा बॉल खाली राहिला मितेशसाठी. मितेश ओळखू शकला नाहीये लेंथ. आणि मितेश म्हणजे खरं तर हा कोयना क्रिकेटचा बाहुबली म्हणायला हरकत नाही आहे. जागेवरून ताकदीचे कमालीचे स्ट्रोक त्याचे पाहायला मिळतात. सगळ्यांना एंटरटेन करतो आणि त्याचा षटकार हा बाउंड्रीला पडत नाही, तर बाउंड्रीपासून अगदी 20-25 फूट लांब जाऊन पडतो. इतका लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. मंगेश चौधरी फार चांगला गोलंदाज आहे. बॉल कट करण्यामध्ये तो माहीर आहे आणि मंगेशचे बॉल थोडे स्लोअर असतात, परंतु ते फसवे असतात. ते थोडंसं रीड करणं बॅट्समनसाठी डिफिकल्ट ठरत असतं. एकूण धावसंख्या झाली आहे ती 23. आता एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. मैदानाच्या बाहेर जर कोणत्याही प्रेक्षक कमाल कॅच पकडली तर सागर शेठ बोरे यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, खेळाडूंसाठी नाही. आणि एका हातानं पकडलं तर 1,000 रुपये अक्षय शेठ दरेकर यांच्याकडून. प्रेक्षक कमाल कॅचसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक सागर शेठ मोरे यांच्याकडून प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आलंय. आणि प्रेक्षक कमाल कॅचची किंमत आपण मागच्या वर्षी पाहिली आहे. 50,000पेक्षाही जास्त किमतीचा झेल याच मैदानावरती वावरल्याच्या स्पर्धेमध्ये पाहिलेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बीट झाल्यात आणि मंगेश खरं तर हा तारणहार आहे या मॅचमधला. काय कमालीची गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये मंगेशनं. मागच्या मॅचमध्ये पण मंगेशनं 6पेक्षा कमी धावसंख्येचं षटक हाताळलं. या मॅचमध्ये पण त्याची दहशत गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. केवळ 2 धावा मंगेशनं खर्च केल्यात. पुढे सरसावत बॉलला उडवलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेनं आणि पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि येत आहे त्या 4 धावा. दोन ओव्हर नंतर 28 धावा झालेल्या आहेत. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. सागर शेठ मोरे रिषभ फार्म यांच्या वतीनं एक विशेष पारितोषिक आहे. कोणत्याही प्रेक्षकानं मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल टिपला, आयवा कॅच जर घेतली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि अक्षय शेठ दरेकर यांच्याकडून एका हातानं टिपला आयवा कॅच तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. 2 ओव्हर नंतर 28 झालेले आहेत. शेवटचं षटक दर्शन दाबणे, लेफ्ट हँडेड बॉलर दर्शन दाबणे आता गोलंदाजीला येईल. शेवटचं षटक करण्यासाठी दोन्ही आघाडीचे बॅटर आहेत. चैतन्य 5 मध्ये 16 वरती खेळतोय, मितेश 7 मध्ये 12 वरती खेळतोय. दोन्ही बॅटरकडून 28 धावांचं योगदान पाहिलंय आणि समोर देखील तितकीच ताकदवान टीम आहे. मागच्या मॅचमध्ये 46 धावांचा पाठलाग करत असताना फार चांगला खेळ पाहायला मिळाला होता गावदेवी भिलवले संघाचा.
दर्शन दाबने राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी येतो. लेफ्ट हँडेड बॉलर आहे समोरच्या अँगलनं आणि एक स्टायलिश खेळाडू आहे चैतन्य. अगदी फिटनेसमध्ये असणारा खेळाडू. जिमची प्रचंड आवड आहे या खेळाडूला आणि आता बघायचं आहे कसं खेळणार शेवटच्या ओव्हरमध्ये. सगळं बघतोय कोणत्या ठिकाणी कोणता फिल्डर प्लेस केलाय, फिल्डिंग कशी सेटअप केली आहे याचा तो अभ्यास करतोय. आणि दर्शन गोलंदाजीला आलाय डीडी. लेफ्ट हँडेड बॉलर थोडंसं बॉलला अँगल करत असताना मध्यम गती गोलंदाज आहे. वेग जास्त नाही आहे परंतु नियंत्रण आहे, लाईन चांगली आहे, लेंथ देखील चांगला आहे. चेंडूचा टप्पा चांगला ठेवतो दर्शन नेहमी. आणि एक धाव या चेंडूवरती आली आहे. 29 धावा धावफलकावरती. मितेशवरती आता सगळ्यांची नजर आहे. मितेश पण अभ्यास करतोय, फिल्डिंगचं सेटअप बघतोय आणि आता दर्शनच्या विरोधामध्ये मितेश हे बॅटल खरं तर बघण्यासारखं असणार. सगळ्यांना एंटरटेन करणारी ही मॅच. आणि या वेळेला बाहुबली ठोकतोय. आणखीन एक आकाशाला गवसणी घालणारा हा हवाई हल्ला षटकार. षटकारानं हिट केला तर 1000 रुपये आणि वन बाउंड चौकारानं हिट केला तर 500 रुपये. अक्षय शेठ दरेकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. मितेशचा फटका फसलाय, झेल टिपलाय आणि या वेळेला कोणते मिस्टेक करणार नाहीये विशाल. मोठी विकेट गेली आहे मितेशची आणि पहिला धक्का कोयना संघाला. दोन्ही टीमसाठी एक पारितोषिक आहे. कोणत्याही बॅट्समननं या मॅचमध्ये लगातार 3 षटकार मारले तर अमीरजी पार्ठे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अक्षय दरेकर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सतीश. सतीश थोडं धावत जा, रिक्वेस्ट आहे आपल्याला. सतीश थोडं स्पीडअप करा कारण आपल्याला आणखीन 3 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायच्या आहेत. होराळ्याच्या कॅप्टनला विनंती आहे की इथे येऊन थांबावं आपण. होराळे आणि दुश्मी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की इथे येऊन आपण थांबावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. सतीशनं जर लगातार 3 षटकार मारले तर अक्षय दरेकर यांच्याकडून 7000 रुपये. आणि 2 धावांची पेनल्टी कोयना संघाला असेल कारण बॅट्समन मोबाईल खिशामध्ये आतमध्ये नेला, जे पूर्णपणे बॅन असतं मैदानावरती. हा चेंडू देखील हवेत फ्लाय झाला. मागच्याच विकेटची ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. लगातार दुसरा बॅटर आउट. 2 बॉलवरती 2 धक्के बसलेत आणि न्यू बॅटर देखील दुश्मी संघाच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉससाठी लगेच यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. होराळीचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. पुरोहित मुंडे या ठिकाणी
होराळेचा कॅप्टन आलाय, त्याचं मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचे 2 बॉल. फटका चांगला आहे आणि चेंडू येतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. 9+4 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा मिळणार. 9+4 5 धावा. टोटल स्कोर झालाय तो 40. फ्लाइट देण्याचा प्रयत्न बासमननं लास्ट मोमेंटला ब्लाइंड स्ट्रोक खेळला, बॉलला ओढलं आणि अनिल त्या ठिकाणी बॉलला जज करू शकला नाहीये. राकेशभाई बोराडे हलिवली याचकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. चांगला बॉल बॅक टू द बॉलर. रनआउटचा धोका. बॅटर बाद झालाय. शेवटचा बॉल आता बाकी असेल. न्यू बॅटर धावत जायचंय. न्यू बॅटर धावत मैदानामध्ये जायचंय लगेच. 40 धावा धावफलकावरती आहेत. आणि बेट झालेत बॅटर आणि हा चेंडू देखील गेला मेडन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट असेल ते 41चं. बिलवले टीम थोडंसं लगेच बाहेर या आणि कोयना टीम विनंती आहे लगेच आपण मैदानामध्ये. शुभम मितेश लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. लास्ट कॉल आहे दुश्मी टीमच्या कॅप्टनला की टॉससाठी आपण यावं. पुरोहित मुंडे या ठिकाणी आलेला आहे, अपोनंट टीमचा कॅप्टन. आणि मी विनंती करेन योगेशजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये. दुश्मी म्हणजे खारपाडा विभागातून आलेला दुश्मी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खालापूर तालुक्यातील 36 विभागातून आलेला होराळे संघ आपल्याला पाहायला मिळेल. योगेशजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना यानंतर आपल्या भेटीला येईल. टॉस जिंकलाय पुरोहितनं. डिसिजन लगेच 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 सांगायचंय. 41चा टार्गेट आहे. मायक्रोफोन वरती असतील संदीपजी बोराडे. माफ करा, टोटल 40 धावा झालेल्या आहेत. त्यामध्ये 2 धावांची पेनल्टी आहे म्हणजे 38 धावा असतील. टार्गेट हे 39चं असेल. टार्गेट रिवाइज झालेलं आहे. 40 धावा झाल्या, 2 धावांची पेनल्टी आहे म्हणजे 38 म्हणजे टार्गेट 39 धावांचं असेल. येणारे 18 बॉल आणि 39 धाव संख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. पाहूया काय होतंय, कारण एकीकडे आपण पाहतोय मगाचा 17 वर्षीय
खेळाडू गाजलाय, परंतु यावेळी मात्र एक चांगली बॅटिंग लाईन सुद्धा मितीच्या माध्यमातून आली. त्याला चैतन्यने साथ दिली. एक चांगली सुरुवात मात्र सामन्याची करून दिली ती बॅटिंग लाईन वरती. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर इथे मात्र आता विशाल आणि त्याच्या समवेत नितीश मुकणे. नेक्स्ट मॅच साठी ओरालीच्या कोणत्याही बॅटरने सिक्सर टोकला तर अमीर पार्टे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. या मॅच साठी सुद्धा तेच पारितोषिक कंटिन्यू राहील. जाऊया मॅच कडे. अर्थातच सलामीची जोडी मैदानात. या मॅचला प्रत्येक षटकाराला 500 रुपये अमीर पार्टे यांच्याकडून, परंतु हवाई हल्ला चढवलाय इथे नितीश मुकणे, ज्याचा पहिल्या सामन्यात अगदी गाव गोंगाट गजर म्हणायला हरकत नाही असा प्रकार पाहायला मिळत होता. तो नितीश मात्र आता परतीचा प्रवास करेल. मागच्या सामन्याचा हिरो पहिल्याच बॉलवरती 0. अगदी मी म्हणेल भोपलाही फोडला नाही, परंतु फार मोठी विकेट, गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग म्हणावे लागेल. नितीश मगाचा सामना फार चुरशीचा होता. त्यावेळी मला वाटतं विशालनेच ओपनिंग केली होती आणि त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर थोडे बॅकफूटवरती येत असताना पहिलं षटक जुगारून दिलं होतं आणि दुसऱ्या षटकात मोठ्या धावा तुमच्या बॅटमधून जरूर आल्या होत्या. परंतु या सामन्यात पहिल्याच बॉलवरती गोलंदाज कुणालने कार्य सिद्ध केलंय आणि पहिला मोठा झटका टीम बिलवलेला. मोठा झटका लागला होता. त्या स्वरूपात जर पाहायला गेलं तर इथे डॉटची सांगता केली जाते. वन डाऊनच्या विकेट वरती बॅटर रामदास पाहायला मिळत आहेत. सुरुवात फार चांगली होती ती गोलंदाजाकडून. अगदी कुणाल आपण पाहतोय सिंगल पाहतोय. पंधरा मिनिटात इनिंग आपल्याला कंप्लीट करायची याची प्रत्येक खेळाडूने नोंद घ्या. 12 मिनिटं शिल्लक आहेत. अक्षय दरेकर अगदी वॉच लावून बसलेत आणि सांगून देत आहेत की ती 15 मिनिटात इनिंग संपुष्टात आली पाहिजे. थोडासा नेम चुकला. अगदी प्रयत्न चांगला होता परंतु सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. टार्गेट आता मोठं आव्हानात्मक बिलवले टीमसाठी तयार झालाय. कारण अगदी मी तर म्हणेल नितीश मुकणे नावाचं वादळ शांत केल्याच्या नंतर थोडा सन्नाटा जरूर असेल, परंतु या सन्नाट्यामधून स्वतःला सावरावं लागेल, सिद्ध करावं लागेल बिलवले टीमच्या या दोन्ही बॅटरला. अस्तित्वाचा संघर्ष दाखवायचा आहे. परंतु इथे या क्षणी आपण पाहतोय पंच मात्र तटस्थ आहेत. हा बॉल सुद्धा डॉट आलाय. पहिला षटक प्रगती पथावरती. धावत संख्येला लागलेला विराम. चांगला फटका. हवाई हल्ला चढवलाय. अगदी कव्हरच्या डोक्यावरून केले गेलेत. डीप एक्स्ट्रा पर्यंत क्षेत्ररक्षण झालंय कव्हरच्या खेळाडूचा. त्यानंतर आपण पाहतोय या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावीच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भीमतेज क्रिकेट संघ वडवेर आयोजित शिवसेना चषक 2025. पहिला षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय. अजूनही येणारे 12 बॉल आणि आता 35 धावा संख्येची गरज आहे. 12 बॉल 35. क्रिकेट मध्ये कधीही काही घडू शकतं. अमीर पार्टे यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. परंतु मी तर म्हणेल अगदी
35 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 12. जर इथे भिलवले टीमचे 7 षटकार जर आले तर मला वाटतं अमीर पार्टे नक्कीच पैशाची उधळण जरूर करतील अजूनही. परंतु इथे ते 7 षटकार भिलवले टीमला विजयासाठी फार महत्त्वाचे असतील. परंतु 35 धावसंख्येची गरज आहे. मेडन षटक जर फेकला कोयना टीमने तर त्याच्यासाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राईज ते मात्र प्रदीप दरेकर यांच्या स्मरणार्थ अक्षयजी दरेकर यांच्याकडून देण्यात येतील. मेडन षटक अक्षय दरेकर एक उंची नेतृत्व सध्या आपण पाहतोय. आयोजनात फार मोठा वाटा आहे त्यांचा आणि या आयोजनात फार मोठी मेहनत त्यांच्या माध्यमातून कृष्णा पवार यांना लाभलेली आहे. चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न अगदी स्लिप पॉइंट मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. उचलणार फेक करणार इथे फेकी थोडी चुकली आहे आणि या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025च्या काय लढती झाल्यात. पहिल्या सामन्यापासून अप्रतिम लढती. मागची एक थोडीशी मॅच जर सोडली तर ती लवकर वेळ वाचवला मी तर म्हणेल त्या मॅचने. परंतु एकही मॅच अशी नाही आहे की ती शेवटच्या बॉलपर्यंत गेली आणि त्याच्यानंतर तिच्यात तितकी दोन्ही मॅचमध्ये रंगत पाहायला मिळाली. नजाकत आणि त्याच्यावरती दिमागात सजवलेला हा मोठा फटका. येतोय चौकार. ठोक डीजे. जुई 11 ओव्हरऑल. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट जरूर पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. अगदी गरंगळत बॉल अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. उचलणार फेक करणार तत्पूर्वी या क्षणी फलंदाज होईल बाद. अति घाई आणि संकटात जाई हा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. हे महत्वाचं आहे कारण अगदी त्या धावा घेणं अपेक्षित आहे. मगाच्या सामन्यात सुद्धा नितीश असाच बाद झाला होता. ही फार जाणणं गरजेचं होतं. या क्षणी फलंदाज विशाल मात्र परतीचा प्रवास करेल. चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला. 4 बॉलचा सामना या ठिकाणी 5 बॉलचा सामना त्याच्या 4 बॉलमध्ये तब्बल संघासाठी 8 धावा त्याने कमावल्यात. भिलवले टीम थोडं बाउंड्री लाईन पासून मागे व्हा विनंती आपणास. अक्षय दरेकर यांचे नियम कडक आहेत अगदी. दुसरा षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. मितीश मागच्या सामन्याचा हिरो. सध्या बॅटिंग लाईन मितीची सुद्धा सुंदर पाहायला मिळाली. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 18 धावा संघासाठी कमावल्या होत्या. वैयक्तिक धावा संख्येचा विचार केला तर गोलंदाजीला तयार आहेत. सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाहीये कारण अनेक क्रिकेटचे सामने आपण पाहिलेत. म्हटलं जातं ना की 6 बॉलमध्ये कधी कधी 1 धाव सुद्धा होत नाही तर 6 बॉलमध्ये कधी कधी 46 धावा सुद्धा झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. पंचांचा या ठिकाणी नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल वरती खरं म्हणायला गेलं तर मोठी आक्रमकता साध्य करायला पाहिजे होती. या नो बॉल वरती मोठा फटका जर आला असता तर सामन्याचं चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु या क्षणी आपण पाहतोय ना की सिंगल नो बॉलची 1 धाव धावपळकावरती जरूर येईल. टोटल मात्र जाऊन पोहोचले 12 या कड्यावरती.
फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. अगदी बॅटरसाठी डबल सीटची संधी आहे. गोलंदाज मितेश पुन्हा एकदा तयार. नो बॉल फेकून थोडीफार प्रमाणात उंची चुकी झाली. चांगला बॉल. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्पा ज्याला म्हटला जातो तो टप्पा मात्र पिचिंग करताना दिसून आलाय आणि त्याच्यानंतर मात्र सरळ कीपरच्या हातात हा बॉल आला. इथे डॉटची संगता केली आहे. चला पंचांकडे जाऊयात. पंचांनी थर्ड अंपायर रेफर केलंय. टेक्निकल टीम आणि तिसरे ऑफिशियल. टेक्निकल टीम आणि थर्ड अंपायर यांच्या माध्यमातून येस ऑफिशियल इट इज फेअर डिलिव्हरी. हा डॉट बॉल. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिंगल आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे 14 आकड्यावरती. अजूनही बराचसा पल्ला गाठायचा आहे. 7 बॉल आता शिल्लक असतील आणि या 14 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल 25. सामना कुठेही गेलेला नाहीये. सामन्यात एक लज्जतदार मजा जरूर पाहायला मिळेल कारण इथे सिंगल आली आहे. आता मात्र मजा सर्वर येईल कारण 6 बॉल 24 ची आवश्यकता आहे. 6 बॉल 24 ची गरज आहे. सामना अटीतटीचा जरूर आहे. अनेक वेळा सूरज सर आपण बरेचसे सामने पाहिलेले आहेत आणि कृष्णा बवारे सरांनी सुद्धा ते बघितलेले आहेत. परंतु ज्यावेळी असे 6 बॉल 24-25 ची गरज असायची ना त्यावेळी एक नाव मात्र अगदी रायगडच्या या पटलावरती आठवणीने यायचं ते म्हणजे बाळा धनवे. आणि खरोखर त्या धावा संघासाठी ते कुठून काढायचे आहेत. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर इथे अशा ताऱ्याला यावं लागेल मैदानात की ज्याला मात्र हे मोठे फटके आत्मसात करायचे आहेत. आणि समोर असेल तो आता बॅटर अनिल हिरवा. अगदी मी म्हणेल आज मैदानात या ठिकाणी अनिलला हिरो बनायचं आहे आणि तो हिरो बनण्यासाठी ते 4 मोठे फटके पेलवले टीमच्या गरजेचे. परंतु इथे मात्र तितकीच ताकद कोयना टीम कडून लावली गेली आहे. अफलातून कोयना टीमचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतीक भोसले सांघिक कोट्यातलं आहे 3रं षटक. 6 बॉल 24 ची गरज आहे. जाऊया मॅचकडे. उजव्या हाताचा बॅटर सध्या मैदानात. फटका खरं म्हणायला गेलं तर थोडासा चुकीचा आहे कारण इथे मात्र मोठा ब्लास्ट जर आला असता तर सामन्यातली मजा. परंतु पाहूया अजूनही 5 बॉल 24 ची गरज आहे. 23 ची गरज आहे. सिंगल आले या ठिकाणी. पाच बॉल 23 ची गरज. उचलण्याचा प्रयत्न. दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण प्रतीक भोसलेच्या माध्यमातून. इथे डॉट आलाय. निर्णायक बॉल कडे जाऊयात. चांगला फटका यावेळी. इथे येतील 4 धावा. मितेश आपण पाहतोय फिल्डिंग साकारात होते परंतु इथे 4 धावा येतील. 4 धावेच्या मदतीने टोटल 20 या आकड्यावरती. अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल 19 ची आवश्यकता.
चांगला बॉल. यावेळी मात्र सामन्यावरची पकड आता मजबूत केली आहे ती कोयना टीमने. चांगला फटका देर आहे दुरुस्त, परंतु इथे येतोय सिक्सर. उशिराने फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉल पासून थोडस नियंत्रणात्मक कामगिरी केली असती. जे डॉट बॉल आले, जिथे नो बॉल आला होता तिथे मोठा फटका आला असता तर विजय अगदी सुकर पाहायला मिळाला असता बेलावले टीमचा. परंतु थोडंसं प्रेशर नितीश मुकडेची विकेट गेल्याच्या नंतर स्वतःच्या अंगावरती घेतलं आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी जरूर बॅटिंगमध्ये आलाय. क्या बात है. पहा 12वा प्रतिनिधी काय इतिहास सांगतोय. हेच ते मैदान आहे ज्या मैदानावरती गतवर्षी बेलावले टीमने कोयना टीमला परास्त केलं होतं. यावर्षी बदल पाहायला मिळालाय. क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून, परंतु इथे सुद्धा विकेट पाहायला मिळते. वेल प्लेड बेलावले टीम. फार चांगला संघर्ष आजच्या रजनीमध्ये तुमचा पाहायला मिळालाय. अगदी लाजवाब